मित्रांनो, आता सध्या रात्रीचे हे बघा 7:30 वाजले आणि आता आम्ही आहोत जोजिला पासला, जे की 11,800 फुटांवर आहे. आता सध्या आम्ही समुद्र सपाटीपासून एवढ्या उंचीवर आहे. तर मित्रांनो, आज इथून आपण चेकआउट करतोय. शफीक हॉटेल म्हणून आहे आणि यांनी खूप छान म्हणजे व्यवस्था केली होती आमची. आणि खरंच काश्मीर जे आहे ना, ते पर्यटनासाठीच फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि इथल्या लोकांचा पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे हे खूप छान हॉस्पिटॅलिटी, म्हणजे खूप छान सुविधा देतात आणि तुमच्या सगळ्या अरेंजमेंट बघतात. आणि तुम्हाला जर कुठं टूरला जायचं असेल तर त्याचीसुद्धा अरेंजमेंट करतात आणि खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये, खूप जास्त पैसे लोबाडत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आलेला आहे की खूप जास्त पैसे घेतले जातात तुमचे थोड्या याच्यासाठी. पण यांनी आम्हाला टूरसाठी गाडी अरेंज करून दिली आणि ती पण एकदम रिजनेबल प्राईजमध्ये. तर ते पण आपल्यासोबत आहे. तो क्या बताएंगे आप? बस कश्मीर आपका इंतज़ार कर रहा है. आइए कश्मीर आप एंजॉय कीजिए. यहाँ का वातावरण पूरा गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, दूध पथरी, लोकल साइट्स इन डल झील, शिकारा रेडी पूरा एंजॉय कीजिए. आइए, आपका वेलकम है. और यांना थोडी मराठी पण येते. मला मराठी येते. तर यांना मराठी पण येते. मराठी बोलूनच आम्हाला भेटले होते. तर खूप छान आहे काश्मीर आणि खरं प्रत्येकाने एकदा यायला पाहिजे. आपण फक्त ऐकलंय की काश्मीर हे स्वर्ग आहे या पृथ्वीवरचं किंवा जन्नत म्हणतात. ते का म्हणतात इथं आल्यावरच कळतं. इथलं निसर्ग सौंदर्य, फुलं, सगळ्या नद्या वगैरे, लेक हे खूप छान आहे. तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही एकदा तरी इथं येऊन जा आणि मग तुम्ही एकदा आले की तुम्ही वारंवार इथे येणार. आमचा पण पुढचा प्लॅन पुन्हा लवकरच होईल इथे यायचा. तर चला, मी तुम्हाला भेटतो की पुढं आता आमचा पुढचा टप्पा सुरू झालेला आहे लेह लद्दाखचा. मित्रांनो, आपण आता सकाळी श्रीनगर सोडलंय आणि श्रीनगर सोडून आपण आता निघालोय कारगिलकडं. आणि कारगिलला जातानाच रस्त्यात नाही का एक खास गोष्ट लागली, ज्याची वाट आम्ही बऱ्याच दिवसापासून बघत होतो. मागच्या वेळेस कुल्लू मनालीला आलो तेव्हा पण आम्हाला ते पाहायला मिळालं नाही, पण आज आम्हाला ॲपलचं झाड पाहायला मिळालं आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतो आहे. तर हे बघा, ही ॲपलची शेती आहे. जशी आपली मोसंबीची बगीचा असतो त्याच पद्धतीचं ॲपलची शेती आहे. आणि आत्ता सध्या ॲपलला खूप छोटे छोटे ॲपल आलेले आहे, कारण आता सीझन नाही. इथं विचारलं आम्ही त्यांना, तर सध्या सीझन नसल्यामुळं काय की ते ॲपल आत्ता नसतात. तर लहानपणी आपण विकोची ॲड पाहायचो, त्यामध्ये ॲपल दाखवायचे आणि आज प्रत्यक्षात ॲपलचं झाड पाहिलं आहे. तर हे एकदम छोटं छोटाले ॲपल आहे. याला तुम्हाला मी दाखवतो, झूम करून दिसतं की नाही काय माहिती. हां, हे छोटे छोटे ॲपल आहे ते. तर ॲपल खूप छोटे छोटे. तर चला पुढे दाखवतोच तुम्हाला. आणखी भरपूर काय बर्फ वगैरे दिसणार आहे आज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा आपण जम्मू काश्मीरमध्ये एंट्री करतो तेव्हा काय होतं माहिती आहे का, की आपलं मोबाईल कार्ड लगेच बंद होऊन जातं. इकडं आपला नेटवर्क चालत नाही. इथं फक्त चालतं तुमचं जर पोस्टपेड असेल तर ते चालू शकतं, पण तुमचं प्रीपेड कार्ड इथं चालत नाही. त्यासाठी तुम्हाला इथलचं कार्ड घ्यावं लागतं. आणि आता आपण कार्ड घेण्यासाठी आपण एका शॉपवर थांबलो आहे आणि या शॉपमधून आपण कार्ड घेतलं आहे आणि ते कार्ड आपल्याला एकदम 10 मिनटात इन्स्टंट ॲक्टिवेट करून दिलं जातं. त्यामुळं काय मग आपले प्रॉब्लेम, कारण काय आहे, आमचा घरच्यांशी सगळ्यांशी संपर्क तुटला आहे. हॉटेलमध्ये असेल तर वायफाय असतं, पण नंतर बाहेर पडल्यावर काहीच कनेक्शन नसतं. त्यामुळं आता कार्ड घेतलं आहे आणि कार्ड घेऊन आता आमचं काम पुढचं सुरळीत होणार आहे. मग हे कार्ड तुम्हाला लेह लद्दाख सगळीकडे उपयोगी पडतं. आणि हे फक्त 1 महिना. आपल्या तिकडे गेलं तर हे कार्ड चालणार नाही आहे, ते फक्त जम्मू काश्मीरसाठी आहे. आणि तुम्ही 1 वर्षभरात इथं पुन्हा कधी आलात तर पुन्हा हे कार्ड चालू शकतं. म्हणजे काय 1 वर्ष याची व्हॅलिडिटी असू शकते, कारण तुम्हाला त्याला रिचार्ज करायचं नाही, कारण आपल्याकडे त्याचं रिचार्ज मिळणार नाही. त्यामुळे इथंच तुम्ही ते कार्ड पुन्हा वापरू शकता. तर हे सगळ्यात लक्षात ठेवा जम्मू काश्मीरला येताना. एकतर येतानाच तुमचं कार्ड पोस्टपेड करून घ्या, नाही तर तुम्ही इकडं आल्यावर पोस्टपेड करू शकत नाही, कारण तुम्हाला कुठला OTP येत नाही, तुमच्या कार्डला नेटवर्क नसतं, मग सगळी अडचण होती. त्यामुळे अशा वेळेला काय करा, आपलं कार्ड पोस्टपेड करा, नाही तर इथं आल्यावरसुद्धा तुम्ही एक प्रीपेड कार्ड घेऊ शकता, जे जम्मू काश्मीरच्या पूर्ण याच्या टेरिटरीमध्ये चालू शकतं. मित्रांनो, खूप जास्त ऊन आहे आणि हे बघा पाठीमागं बघू शकता तुम्ही. आता जेवायला थांबलो इथं, कारण आपल्याला गाठायचं आहे कारगिल. पण आता कारगिलला जायला किती वेळ लागणार काय माहिती, कारण आपला
सिम कार्ड घेण्यात खूप वेळ गेला आणि सिम कार्ड रिजेक्ट होत होते. 3 ते 4 सिम कार्ड रिजेक्ट झाले आणि त्याच्यानंतर एक सिम कार्ड मिळालं आम्हाला आणि ते ॲक्टिवेट झालं आहे. तर इथं खूप अडचण आहे, त्यामुळे आपलं कार्ड जर पोस्टपेड असेल तर तेच उत्तम आहे. आता इथं जेवायला थांबलो कारण भुका आम्हाला खूप लागला. सकाळी नाश्ता केला पण जेवण हा वेळ आता जवळपास 2 वाजत आले, त्यामुळे हे गरजेचंच आहे. तर चला दाखवतो तुम्हाला काय जेवायला. तर इथं आपल्याला मिळालं आहे एक मराठी हॉटेल आणि मराठी हॉटेल का कुठं आहे तर अगोदर कारगिलला जायच्या अगोदर. तर हे बघा चना मसाला, काजू मसाला आणि आपला दाल फ्राय आणि पुरी टाईपची चटणीसुद्धा दिली त्यांनी, जे कांदा मुळा मिक्स असेल. हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे, कदाचित कोल्हापूरकरांना माहिती असेल हे. आणि मस्त जेवण आहे. सगळे इथंच बसलो आहे जेवायला. या इथं जोजीला पासच्या अगोदरच एका ठिकाणी खूप छान लोकेशन होतं, तिथं सगळे व्हिडिओ काढत होते, सिनेमॅटिक व्हिडिओ, आणि ते खूप छान व्हिडिओ काढले सगळ्यांनी. तर मित्रांनो इथं थांबलो आहे. इथून आता काय म्हणता येईल त्याला, सोनमार्ग जे आहे ते फक्त 10 किलोमीटर बाकी आहे. आणि हे बघा पाठीमागं माझ्या हे पण आहे आणि रस्ता खूप खतरनाक आहे. इथं पाठीमागाचा ॲक्सिडेंट पण झालेला आहे बऱ्याच दिवसापूर्वी. तर इथं आम्ही का थांबलो आहे तर इथं ते व्हिडिओ तयार करून मिळतात वेगवेगळे. हे बघा हे सगळे व्हिडिओ तयार करतायत आणि ही या मुलांची गँगच आहे इथं व्हिडिओ तयार करून देण्याची. दाखवतो मी तुम्हाला. सिनेमॅटिक पद्धतीने व्हिडिओ काढले की ते खूप छान येतात आणि मग ते आपण इंस्टाग्रामवर इकडं शेअर करू शकतो. तर माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ही व्हिडिओ काढण्यासाठी जवळपास 500 रुपये सांगतात एक व्हिडिओसाठी आणि त्यांच्याशी बार्गेनिंग करून आपण ते व्हिडिओ 100 रुपयापर्यंत आणू शकतो. म्हणजे 100 रुपयाला एक व्हिडिओ आणि ते एका शूटमध्ये 3 व्हिडिओ तुम्हाला सिनेमॅटिक तयार करून देतात वेगवेगळ्या गाण्यांवर. व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढं आमच्या डेस्टिनेशनकडं, म्हणजे काय तर लेह लद्दाखकडे. आणि पुढेच जोजिला पास होता. तर जोजिला पास पण खूप उंचीवर आहे आणि तिथं बर्फ पण आहे. मित्रांनो आजचं फायनल जे डेस्टिनेशन होतं ते आहे सोनमर्ग आणि आत्ता सोनमर्गला पोहोचलो आहे. आणि माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही किती छान एकदम मस्त असं लोकेशन आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो मी माझ्या पाठीमागचं. हे बघा टी व्हीत आपण जे हिमालय बघतो अशा प्रकारचं हिमालय असं दिसतं आपल्याला. आणि हे एकदम भारी लोकेशन आहे सोनमर्ग जे आहे. इथं बर्फ पण आहे आणि इथं बर्फ पाहायला जायचं आहे आता आपल्याला. तर इथून पुढं जाणार आहे आपण आणि इथून पुढं त्या घोड्यांवर जावं लागतं. आता ते बघूया कसं होतं तर त्या पद्धतीने जाणार आहे. तर हे बघा सगळी आपली गँग इथं बसलेली आहे. आम्ही आत्ताच व्हिडिओ करून घेतले आणि हे लोकेशन तुम्ही बघायला पाहिजे. थांबा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा हे सगळे बर्फाचे डोंगर आहेत, हे सगळे बर्फ आहे त्यावर आणि बाजूचा डोंगर हे सगळं आणि पुढंही सुद्धा तुम्हाला हेच दिसेल बर्फाचे डोंगर. मित्रांनो आता सध्या रात्रीचे हे बघा 7:30 वाजले आणि आता आम्ही आहोत जोजिला पासला, जे की 11,800 फुटांवर आहे. आता सध्या आम्ही समुद्रसपाटीपासून एवढ्या उंचीवर आहे. तर हे बघा बाहेर तुम्हाला घोडे वगैरे दिसत असतील. हे लोक प्रवासासाठी घोडे वगैरे वापरतात. फार मोठ्या दऱ्याखोऱ्या आहेत आणि इथून जाताना लिटरली भीती वाटते आपल्याला की आपण एवढ्या घाटातून कसं जाणार आहे. आतापर्यंत टी व्हीवर किंवा मोबाईलवर व्हिडिओमध्ये पाहिलं होता हा रस्ता, पण आज प्रत्यक्षात तो रस्ता अनुभवला. आणि इथं मेंढ्या भरपूर आहे बघा. हे बघा या मेंढ्या आणि या मेंढ्याच्या लोकरीपासूनच भारी भारी स्वेटर रजाई वगैरे काय काय बनत असतं. तर हे बघा समोर कसं लोकेशन दिसतंय आणि हे सगळे रस्ते असेच आहे. वाकडे तिकडे वाघमोडी म्हणतात का काय म्हणतात त्याला मला माहिती नाही, पण अशा प्रकारचे हे सगळे रस्ते आहेत. आणि आता समोर येणारा आहे जोजिला पास. जशी रोहतांग पास होती तसंच हा जोजिला पास आहे आणि मला वाटतं जवळपास दोन्हीची उंची सारखीच आहे. तर चला तुम्हाला सांगतो पुढचं. मित्रांनो डायरेक्ट आपल्या 41 डिग्री सेल्सिअसवरून डायरेक्ट आता
2 ते 3 डिग्री सेल्सिअसवर आलो आहे. म्हणजे इथं सध्या तापमान आहे 2 ते 3 डिग्री सेल्सिअस आहे. मी तुम्हाला नेटवर दाखवले असतं पण ते आता दाखवणे शक्य नाही. पण आता थांबलो इथं. आम्ही लडाखमध्ये पोहोचलो आहे आणि कुठून सोनमार्गवरून लडाखमध्ये आलो आहे. तर लडाख यायला इतक्या डोंगर दऱ्या तुम्ही पाहिल्या असतील व्हिडिओमध्ये. खूप डेंजर होतं, खूप भीती पण वाटत होती आणि गाडीतून खाली पाहायचं म्हटलं तर पाहायची हिंमत होत नव्हती. एवढे खोल दऱ्या आणि आपण जवळपास आता 12-13 हजार फूट उंचीवर आहे समुद्रसपाटीपासून. तर हे एकदम डेंजर होता हा प्रवास, पण आता पूर्ण केला. आणि द्रास म्हणून एक गाव आहे, या गावात आम्ही थांबलो आहे आणि इथं आता हॉटेल बघितली आहे. तर या हॉटेलमध्ये आम्ही थांबणार आहे. तर हॉटेलच्या रूम वगैरे तर छानच आहे सगळी व्यवस्था. आणि हे बघा अशी आहे ही रूम. इथं आम्ही थांबणार आहे, स्टे करणार आहे आणि जेवणाचंही बघावं लागणार आहे. तर बघूया. पण प्रवास खूप गमती म्हणजे धाडसी पण आहे, ॲडव्हेंचर पण आहे इथे येणं. आणि दुसरं म्हणजे जीव मुठीत धरून यावं लागतो. तर हे करावं लागेल तुम्हाला जर करायचं असेल तर. पण हे ॲडव्हेंचर आपण आयुष्यात एकदा करायला पाहिजे. तर ते आम्ही करतोय आता. तर खूप आनंद येतो. चला आता आजचा व्हिडिओ इथंच थांबतोय. तर भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.